अभियानातील साहित्य खरेदीत कोट्यवधींच्या आर्थिक अनियमिततेचा संशय, बाजारभावापेक्षा अनेक पटीने जादा दरांची नोंद, निष्पक्ष चौकशीची जोरदार मागणी। अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उमेद अभियानांतर्गत कार्यालयीन साहित्य खरेदीमध्ये मोठ्या आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त होत असून बाजारभावापेक्षा अनेक पटीने जादा किमती दाखवून शासन निधीचा अपव्यय करण्यात आल्याचे आरोप पुढे येत आहेत। या प्रकरणामुळे उमेद अभियानाच्या आर्थिक पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांनी उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे। प्राथमिक माहितीनुसार कार्यालयासाठी खरेदी करण्यात आलेल्या विविध साहित्याच्या प्रत्यक्ष बाजारभाव आणि कार्यालयीन नोंदवहीतील किमतींमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा केला जात आहे। नोंदीनुसार हिरवी मॅटिंग चटई 3900, छोटे टेबल 10,500, पाणी शीतयंत्र 2 लाख, छोटा कॅमेरा 64,000, प्लास्टिक खुर्ची 1,080, कार्यालयीन अलमारी 24,900, सिलिंग फॅन 3,500 आणि डीजे सिस्टीम तब्बल 8 लाख इतक्या किमतीने खरेदी झाल्याची नोंद असल्याचे सांगितले जात आहे। या किमती प्रत्यक्ष बाजारभावापेक्षा जास्त असल्याचा आरोप होत आहे। याशिवाय इतरही अनेक साहित्यांच्या किमती फुगवून दाखविण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। त्यामुळे शासनाच्या निधीचा गैरवापर झाला का असा प्रश्न उपस्थित होत आहे। जाणकारांच्या मते या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी संबंधित साहित्याची प्रत्यक्ष पडताळणी, पुरवठादारांची बिले, जीएसटी चलने, निविदा प्रक्रिया, देयकांची नोंद, साठा नोंदवही तसेच कार्यालयात साहित्य प्रत्यक्ष उपलब्ध आहे की नाही याची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे। या सर्व बाबींची तपासणी झाल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते। या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी उच्चस्तरीय, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे। चौकशीत आर्थिक अनियमितता सिद्ध झाल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी व पुरवठादारांवर कठोर प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्यास संबंधित रक्कम वसूल करण्यात यावी अशी मागणीही करण्यात येत आहे। दरम्यान या आरोपांमुळे उमेद अभियानाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित विभागाने या आरोपांबाबत आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करून नागरिकांसमोर वस्तुस्थिती मांडावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। न्यूज रिपोर्टर सुरेश जिबकाटे, झी इंडिया 24 तास गोंदिया।